तुळजापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे बॅनर, वाघ चालले वाघाच्या कळपात असं बॅनरवर मजकूर। पवनराजे निंबाळकरांच्या 20 वर्षापूर्वीच्या हत्याकांडाचा आज निकाल। पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सीबीआयचं न्यायालय काय निकाल देतं याकडे लक्ष। पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरण आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। गोवर्धनवाडी येथील घराबाहेर 24 तास पोलिसांचा पहारा, तर कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त। नाशिकच्या मनमाड पेठ नगर परिषदेच्या 3 रिक्त जागांसाठी मतदानाला सुरुवात। मनमाडमध्ये नगर परिषद निवडणुकीदरम्यान सदस्यांच्या मानांकनावर नामांकनानंतर निधन, तर पेठ नगरपंचायतीतील एक सदस्य अपात्र ठरवल्यानं रिक्त झालेल्या पदासाठी आज मतदान। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सील। बंदूकधारी पोलीस, एसआरपीएफ तैनात। 22 तारखेपर्यंत 24 तास राहणार पहारा, सीसीटीव्हीचीही करडी नजर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर। खासदार धनंजय महाडिक यांनी केलं अमित शहांचं स्वागत। अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजीचा दौरा करणार। करवीर निवासिनी अंबाबाईचेही दर्शन घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये शिंदे सहभागी होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर। शहांना भेटायला निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर अडवलं। सीमा प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी पदाधिकारी येणार होते कोल्हापुरात। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप। काल बेस्टनं दिवसभरात अवघ्या 48 बस चालवल्या। संपाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दगडफेक झाल्यानं 6 गाड्यांचं नुकसान। बेस्ट बस संपामुळे वरळी बस डेपोमध्ये आजही परिस्थिती जैसे थे। बस सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांचा टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांना प्रवास। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कर्मचाऱ्यांची भूमिका। आजपासून नाशिक शहरात पाणीकपात लागू। संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार, तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। मान्सून लांबल्यानं प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। तर टोटल जे आपली गंगापूर मुकणे धारणा मिळून 600-650 MLDचे रिझर्वेशन होतं, त्याच्यापैकी 510 MLD आपला वापर झाला आहे। ऑक्टोबरपासून तो रिझर्वेशन होता, तर जूनपर्यंत एवढा वापर झाला आहे। जे शिल्लक आहे तो 31 जुलैपर्यंत होणार होता, परंतु आता शासनाचे निर्देशाप्रमाणे आपल्याला ते 31 ऑगस्टपर्यंत त्याचं नियोजन करायचे आहे, म्हणून आपल्याला पाणी कपात करावा लागत आहे। अहिल्यानगरमध्ये 161 गावातील 877 वाड्या वस्त्यांवर 151 टँकरद्वारे पाणीपुरवठा। 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याची सूचना। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। पाण्याचा जो उपसा जेवढा आहे धरणातून बॅकवॉटरमधून तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टँकर देताना टँकर वेळापत्रक सुद्धा तयार करून गावोगावी ते देतात, पण जीपीएस ट्रॅकिंग आहे टँकरला, पण वेळापत्रक प्रमाणे टँकर गावात गेले पाहिजे। बहुतांशी ठिकाणी वाड्या वस्त्यावर आता टँकरचं पाणी विहिरीत टाकायचं नाही। इथं वॉटर सप्लाय स्कीम आहे, विहिरीत पाणी टाकल्यामुळे तिथून पाणी उचलता येईल, टाकी भरता येईल आणि मग डिस्ट्रीब्यूट करता येईल। तो फक्त त्याला आपत राहील, मात्र पाणी शेंदून ते काढावं लागतं, ते होणार नाही। तिथं सगळ्या ठिकाणी आता पाण्याच्या टाक्या उपलब्ध करा म्हटलं तुम्हाला। पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांना सरकीसाठी द्यावं लागतंय स्प्रिंकलरनं पाणी। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ। कोकणात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पाऊस लांबणीवर गेल्यानं खरीप हंगाम धोक्यात। जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यानं पेरणी केलेली भातशेती उगवण्यावर प्रश्नचिन्ह। नाशिकमधील मालेगावच्या गिरणा धरणातून बिगर सिंचनासाठी 5वं आवर्तन सोडलं। 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। MIDC चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा नगर परिषदेसाठी बिगर सिंचन पाणी वापराचं 5वं आवर्तन। शेतकऱ्यांनी नदीपात्रातील सर्व पंप बंद ठेवण्याचं आवाहन। पाणी टंचाईमुळे इमॅजिका वॉटर पार्क काही दिवसांसाठी बंद। पाण्याच्या बचतीसाठी इमॅजिका व्यवस्थापनाचा महत्त्वाचा निर्णय। इमॅजिका वॉटर पार्कचे व्यवस्थापक श्री मनीष मालपाणी यांची माहिती।
भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या तोंडावर दिलासा. धानाच्या चुकाऱ्यांचे 218 कोटी प्राप्त. 30 दिवसांपासून रखडलेले धान खरेदीचे चुकारे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारची सायबर सेलकडून काल 8 तास चौकशी. दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी घेतले ताब्यात. नाशिक रोड परिसरात पोलिसांची मोठी कारवाई. 18 लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. 3 आरोपींना अटक, 2 फरार. राजस्थान कनेक्शनही उघड. सांगलीवाडी टोलनाक्याजवळ नशेची 84 इंजेक्शन विक्रीसाठी आणलेल्या राहुल अडगळेला अटक. इंडिया मार्टवरून ऑनलाईन मागवल्याची कबुली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग. एका महिलेचा मृत्यू तर 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलानं मिळवलं आगीवर नियंत्रण. 11 वर्षांपासून फरार नक्षल समर्थक बापू जनगमला गडचिरोली पोलिसांकडून अटक. हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप. गोपनीय माहितीवरून शेत शिवारातून घेतलं ताब्यात. न्यायालयीन कोठडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.